तो आज बात करने वाला हूँ रैपिडो और उबर बाइक टैक्सी के बारे में। नागपुर से लेकर मुंबई तक का इलीगल बाइक टैक्सी चालू है। तो मुंबई के आरटीओ ने रैपिडो और उबर कंपनी के ऊपर में एफआईआर कंप्लेन दर्ज की है, क्योंकि अभी तक आरटीओ की तरफ से परमिशन नहीं दी गई है बाइक टैक्सी चलाने के लिए, क्योंकि अभी इलीगल है। इसलिए मुंबई के आरटीओ ने एफआईआर दर्ज की है उबर और रैपिडो कंपनी के ऊपर में, क्योंकि अभी तक आरटीओ ने परमिशन नहीं दी है। तो इलीगल बाइक टैक्सी क्यों चल रही है? अभी भी कुछ राइडरों को ये पता नहीं है कि नागपुर या मुंबई में बाइक टैक्सी इलीगल चालू है। तो मैं आपको पूरा प्रूफ दिखा रहा हूँ, पहले आप नागपुर का देख लीजिए। तो आप देख सकते हो अम्बाजड़ी से मैंने गीताली चौक के लिए राइड बुक किया हूँ, तो कितने सारे राइडर दिख रहे हैं ऑनलाइन। ये वही राइडर जिनको पता ही नहीं है कि इलीगल बाइक टैक्सी मैं दिखाने जा रहा हूँ मुंबई का, तो वहाँ के भी राइडर को पता ही नहीं है कि मुंबई में बाइक टैक्सी इलीगल चालू है। तो आप देख सकते हो मरीन ड्राइव से मैंने सीएसटी के लिए राइड बुक किया हूँ, तो कितने सारे राइडर दिख रहे हैं। तो इनको भी ये पता नहीं है कि मुंबई में इलीगल बाइक टैक्सी चालू है और 10-10 हजार का चालन भी कट रहे हैं। कुछ दिन पहले का एक वीडियो क्लिप दिखा रहा हूँ, तो आप पूरी वीडियो देख लीजिएगा। रॅपिडो आणि उबर ह्या दोन कंपन्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं पॅसेंजरला त्यांनी बसवलं। ऐरोलीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली, एक दुर्घटना मुंबईला घडली आणि एक मीरा भाईंदरला सुद्धा घडल्याची माहिती मला आता उपलब्ध आलेली आहे। मी कालच आमच्या परिवहन खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, प्रामुख्याने आरटीओना आणि आमचे टीसी जे आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की रॅपिडो असू द्या, उबर असू दे किंवा ओला असू द्या, त्यांच्यावर एफआयआर दाखल केले पाहिजे। आणि आता आम्ही निर्णय असा घेतलेला आहे की जे चालक आहेत त्यांच्यावर एफआयआर दाखल न करता जे मालक आहेत, म्हणजे रॅपिडोचे 3 डायरेक्टर आहेत, त्या तिन्ही डायरेक्टरवर गुन्हा दाखल करायला सांगितला। मी स्वतः नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री भारंबे यांच्याशी बोललो, मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी बोललो, गरज पडेल तर आता परत मीरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तांशी बोलेल। पण आतापर्यंत यांचे लाड जे काही सहन करायचे ते सहन केले असेल आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी, पण बिलकुल सहन करणार नाही जर सर्वसामान्य प्रवाशांच्या जीविताशी खेळत असतील। राज्य शासनाने फक्त ई बाईकला परमिशन दिलेली असेल आणि ई बाईक सुद्धा त्या पद्धतीनं ज्या काही सेफ्टी प्रिकॉशन वगैरे घ्यायला सांगितलेले त्याचं पालन न करता हे चुकीच्या पद्धतीनं जर दुसऱ्या बाईक रस्त्यावर आणत असतील आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळत असतील, राज्य शासन माझ्या खिशात आहे अशी जर त्यांची भूमिका असेल तर त्यांना शासन देणार। प्रत्येक आरटीओला मी सांगितलंय ज्या ज्या ठिकाणी अशी चुकीच्या घटना घडलेल्या असतील किंवा चुकीच्या पद्धतीनं बाईक टॅक्सीचा दुरुपयोग करत असतील तर सगळ्या मालकांवर गुन्हे दाखल करा, चालकांवर गुन्हे दाखल करून चालणार नाही। कारण चालकांना माहिती नसतं काही गोष्टी ॲग्रीकल्चर पॉलिसीच्या संदर्भात, मालकांना सगळ्या गोष्टी माहिती असतात। प्रामुख्यानं रॅपिडोच्या सगळ्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मी माझ्या आरटीओना दिलेले आहेत। राइडर से ही कहना चाहूंगा कि भाई उबर और रैपिडो बाइक टैक्सी में ऑर्डर मत मारो, नहीं तो 10 हजार का चालान प्लस गाड़ी सीज हो जाएगी। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में।